एक्स स्क्वेअर इंटू एक्स. एक्स स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू बरोबर बरोबर. झंप्या, हे झंप्या, अरे मी इथे वर्गात गणित शिकवतोय आणि तू काय झोपा काढतोयस? सर नाही, फक्त डुलकी काढली. उलट उत्तर. सर मी अजून उत्तर दिलं कुठे? पुन्हा उलट उत्तर. चल उभा राहा. उभा राहा. झंप्या, बाकावर उभा राहा. हो सर, नोटीस. सही करा. काय झंप्या, आज पण बाकावर उभा? अरे कधीतरी बसलेला दिस रे. बरं का मुलांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अरे कसला आरडाओरडा, बातमी ऐकण्याच्या आधीच आपला आरडाओरडा सुरू. बातमी तर ऐका. पुढच्या शनिवारी म्हणजे 15 तारखेला आपल्या शाळेची पिकनिक जाणार आहे. तर पिकनिकची फी आहे 200 रुपये आणि आपण SL वर्ल्डला जाणार आहोत. अरे बाबांनो, जो काय आरडाओरडा करायचा ना तो तिकडे पिकनिकला करा. हां, चला आता आपण अभ्यासाला लागूया. कुठे होतो आपण? सर, झंप्या बाकावर उभा होता. अरे हो, झंप्या तू बसलास कसा? चल उभा राहा. उभा राहा. चल उभा राहा. झंप्या, बाकावर उभा राहा. चला. नको प्लीज. आराम आराम आहे. कोण म्हणालो? झाशी नाही. जाऊन दे. बनले. काय काय चाललंय? कसं काय काय चाललंय रे? अभ्यास. अभ्यास काय? अरे काय झालं? पाणी. बरं वाटत नाहीये का? पाणी 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 हं? पाणी. डॉक्टरला बोलवू का? ॲम्ब्युलन्स बोलवायचे का आता? अगं नाही, हा अभ्यासाला बसलाय. शी, एवढंच ना? अहो, मग त्याची तब्येत बिघडण्यासारखं काय आहे? अगं मी बरा आहे ग, मी बरा आहे. हा अभ्यासाला बसला, ह्याची तब्येत बिघडली बहुतेक. आता तो करतोय ना अभ्यास. हा, करू दे त्याला. जंप्या कर, हं? तू अभ्यास कर, हं? बाबा, मी ठरवलंय आजपासून खूप अभ्यास करायचा. काय सांगतोस काय? हो, मी भरपूर मार्क्स मिळवणार आणि तुमचं नाव रोशन करणार. हे बघ, रोशन झालं ते भरपूर आहे माझं नाव. हं. ओ बाबा, हं. ओ बाबा, हं. बाबा, हं. ओ बाबा, काय आहे? माझी ना पिकनिक आहे. मी पिकनिकला जाऊ? जा. Yay! काय म्हणालास? कुठे जायचंय? पिकनिक. पिकनिक. पिकनिकला जातोस म्हणून हे अभ्यासाचं नाटक करतोस? अरे पिकनिकला कसा जातोस तू? अभ्यास करायला नको का तुला? अहो, काय झालं? काय झालं? बरं वाटत नाहीये का? डॉक्टरला बोलवू का? ॲम्ब्युलन्स बोलवायचे का आता? तुला मी एकदा सारखा ॲम्ब्युलन्स मध्येच बसायला पाहिजे. मला काय झालेलं आहे? हा गधडा काय म्हणतो बघ. काय रे जंप्या, काय म्हणतोयस तू? तो काय सांगतो? मी सांगतो त्याला पिकनिकला जायचंय म्हणे. पिकनिक? हे बघा बाई, माझ्या डोक्यावर आधीच खूप टेन्शन्स आहेत. त्यात आणखी हे टेन्शन नको. अहो, ते टेन्शन कसलं सर? अहो नाही बाई, हे सगळ्यात मोठं टेन्शन आहे माझ्या डोक्यावर. अहो, तुमचा मुलगा पिकनिकला मुलांचे डबे पळवतो, मुलांच्या डोक्याला टूथपेस्ट लावतो, त्या बसमधल्या गाद्यांचा स्पंज कुरतडतो. हो, इथं काहीच नाही. गेल्या वेळी बसच्या ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करायला शिकवत होता. अहो
नाही हो सर, तसा ना तो खूप चांगला आहे. मी तुम्हाला खात्री देते, यावर्षी तो तसं काही करणार नाही हो. नको नको नको, कृपा करून त्याला पिकनिकला पाठवू नका हो. खरंच नका पाठवू. हवं तर त्याला मी माझ्या स्कूटरवरून सगळ्या मुंबईभर फिरवेन, पण हा ऋग्वेद पिकनिकला नको. हा हा कसं वाटतंय? बरं वाटतं ना? डॉक्टरला बोलवू? ॲम्ब्युलन्स बोलवू? नाही 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 रे झंप्या, नको. तू पिकनिकला जाऊ नकोस. ते तर खरोखर मला डॉक्टरला बोलवावं लागेल इथे. बघितलं? चल, जा अभ्यासाला बस. चल, जा. भरपूर पैसा कमवावा आणि श्रीमंत व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. तुमची ही स्वप्न आम्ही पूर्ण करू. आमची उत्पादनं विका आणि भरपूर कमिशन मिळवा. काही दिवसातच लखपती व्हाल. यस, पिकनिकला पाठवणार नाही काय, मी जाणार स्वतः पैसे भरून. देखूंगा सब चीजें फटाफट, बनूंगा मालामाल झटाझट. टा टा टा. नो 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 नो. डू डू डू. डू डू डू. काका, काका. अरे झंप्या, काय रे आज खेळायला नाही गेलास? नाही हो, तुमच्याकडे एक काम होतं. माझ्याकडे कसलं रे? काका, मी ना तुमच्यासाठी एक मस्त वस्तू आणली आहे. माझ्यासाठी तू वस्तू आणलीस? हो. काय रे, काय आणलंय? आधी डोळे बंद कर. डोळे बंद केले तर तू पळून नाही ना जाणार? नाही हो. बघा, बर करतो हा डोळे बंद. बोल. आ, काय घड्याळ? अरे कसलं सुंदर घड्याळ आहे. आणि तुला कुठे मिळालं हे? माझ्या घरी पडलेलं, म्हटलं तुम्हाला द्यावं. झंप्या, तू हे घड्याळ मलाच का देतोयस? अहो, तुमच्यापेक्षा चांगला माणूस आहे का आपल्यासाठी? नाही तर ते पै काका एकसारखे खेचत असतात. हे करू नको, ते करू नको. हो ते मात्र खरा. बरं, थँक्यू. चल थांब. काका, हा. मस्त आहे ना घड्याळ? हो. अरे हो, विसरलो. ह्याचे पैसे किती द्यायचे? राहू द्या हो, नको नको. पैसे नको? अरे एवढं सुंदर घड्याळ तू मला दिलंय सोनेरी रंगाचं, आणि तू म्हणतो पैसे नको? असं कसं? पैसे घ्यायलाच पाहिजे. आग्रह करताय मग 50 रुपये द्या. 50 रुपये फक्त? हा? अहो, अहो, पैशापेक्षा तुमचं प्रेम मौल्यवान आहे हो. ते मात्र खरं. हा पण मला फार आवडलं हा, हे घड्याळ मस्तच आहे. हे बघा, मी तुला 50 रुपये देतो. हा ठीक आहे, 50 रुपये. द्या. बाय बाय. काय मुलगा आहे. लोक ह्याला ना उगाच नाव ठेवत असतात. अच्छा माधुरी, अच्छा ठीक है, हाँ ओके. ए झंप्या, क्या रे अकेला क्या कर रहा है? बाकी सब लोग किधर है? हाँ क्या क्या बैठ 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 बैठ. क्या क्या है? नाही कुछ नाही कुछ बैठ. नहीं ना? हाँ देखा? हाँ, क्या है? क्या अरे रे, क्या अरे रे? कितने काले कोळसे जैसा आहे रे तू. हाँ? तुला वाईट नाही वाटत? लगता है रे, वाइट लगता है. अरे वाईट नाही रे, काला वांग्या. अरे वांगे मत बोल, नहीं तो निकल जाएगा. मैं हाँ, बोल क्या है? अरे आजू बाजू के सोसाइटी के वॉचमैन देख, हाँ नेपाल से आए हैं. हाँ, इसलिए वो गोरा गोरा है. हाँ, और तू काला वांग्या है. काला वांग्या बराबर. ए, वांग्या मत बोलो, वो निकल जाएगा. लेकिन तू डर मत, हाँ इस कालेपन का इलाज है इस झंपिया के पास. अच्छा, क्या है क्या है? ये देख. क्या है निकाल? डरे. ये काटने का नहीं, नहीं, क्या है फिर? क्या है? क्या है दूसरा? ये देख, क्या है? तेरे कालेपन का इलाज. काल. ये देख, हाँ 7 दिन लगाओ, गोरापन निकलेगा. टिंग टोंग. टिंग टोंग. ए, इसका नाम क्या है जंप्या?
फ्रेशनेस क्रीम क्रीम ये लगाने से मैं गोरा हो जाऊंगा. अरे गोरा क्या काले वांग्याचा पांढरा हत्ती बन जाएगा. पांढरा हत्ती सुंदर सुंदर पांढरा हत्ती आणि सुंदर. ए जंप्या लेकिन इसका पैसा कितना. पैसा हाँ क्या होगा. पैसा तो मैं नहीं देता. अपना आदमी है ना. नहीं 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 फिर भी जंप्या लेना तो पड़ेगा. बोल कितना लेना पैसा? पड़ेगा? हाँ बोल बोल. 20 रुपए दो. मेरे पास 20 रुपए थे. ये ले 20 रुपया. एक मिनट जंप्या अगर ये लगाने से मैं गोरा नहीं हुआ ना तो अरे! तेरे को मैं काला नीला पीला कर दूंगा. अरे वो छोड़. लेकिन दूध वाला भैया वो माधुरी कचरे वाली बाई वो सब अपना काम छोड़ के बोलेंगे क्या दिखता है वे राम सिंह. ये ले. सात दिन में गोरा हो जाऊंगा. टिंग टांग. हा बोला. हा ट्यूबलाइट पाहिजे का. बरं 5 पाहिजे का. बरं 5 ट्यूबलाइट. हा संध्याकाळी. बरं बरं. अब क्वालिटी काय विचारताय. झंप्या का माराय बिंदास. हा घड्याळ झालं. ट्यूबलाइट आज संध्याकाळी. क्रीम. अरे झंप्या आहेस कुठे आणि करतोयस काय. आणि हल्ली खेळायला पण येत नाहीस. बिझी यु नो. बिझी पण का. बिझनेस. बिझनेस यस. पण कसला बिझनेस. अरे माझ्या घरात भरपूर दिवसापासून काय काय वस्तू पडल्यात त्या मी विकतोय. काय रे जुन्या आहेत त्या वस्तू. काही जुने आहेत काही नवीन आहेत पण त्या अर्ध्या किमतीत विकतोय. एकावर एक फ्री. टिंग टॉंग. एकावर एक फ्री. हे आम्हाला दाखवणार आहे. थांबणार आहे. दाखवलं तर त्या घ्याव्या लागतील. पण कसल्या आहेत त्या वस्तू बघाल तर प्रेमात पडाल. वा तुझ्यासाठी सँडल. तुझ्यासाठी गॉगल. तुझ्यासाठी शूज. तुझ्यासाठी तुझ्या मापाचं टी शर्ट आणि मलासाठी परफ्यूम. दाखव ना मला आम्ही विकत घेऊ. आणखी असलं तर त्याही विकत घेऊ. जरा द्या जरा. पसंत पडेल तर द्या. द्या जमात. घ्या घ्या. हे बघा आपापली वस्तू घ्या आणि पसंत करा. अरे पण पैशांचं काय. पैसे उद्या द्या. चालेल. हो, चालेल. आगे आगे देखो सामान. झंप्या का दिमाग है तो दे धमाल. मैं ज्यादा नहीं मांगता. चॉकलेट आईस्क्रीम गाड्या बंगले. दाखवले की नाही पैसे कमावून. अरे एवढे पैसे कुठून आणलेस तू. ही माझी स्वतःची कमाई आहे. हे माझ्या राजा तुझी तर दृष्टच करायला हवी रे. बाबा बोला, तुम्हाला काय पाहिजे. मला मला दाढीचं सामान पाहिजे. काय हो बाबा काहीतरी मोठं म्हणजे भरपूर काय मागा ना. भरपूर. मग मला भरपूर दाढीचे सामान पाहिजे. नाही बरं तूच सांग काय. हे सगळे पैसे घ्या. ह्या सगळे ह्या सगळ्या पैशांचं मला एक विमान आणून द्या. चला शाळेत चला. जंप्या चल उठ शाळेला सुट. चल काय झालं. अहो बाबा केवढं मस्त स्वप्न पडलेलं. काय. माझ्या आजूबाजूला भरपूर पैसे जमलेत आणि ते मी तुम्हाला विमान विकत घेण्यासाठी दिलेत. विमान विकत घेऊन देतोय. सायकल घेऊन दिलीस ना तरी धन्य समजेन मी. चल शाळेला सुट. ऋतू स्पृहा आणि अमेय यांच्याकडून पैसे घ्यायचे. पेन कुठे. पेन. हा पेन. चल रे बाबा उठ चल. बाबा 240 अधिक 280 किती. एवढं साधं गणित तुला येत नाही. साधं गणित येत नाही तुला. बघू काय गणित आहे बघू. नको तुम्हीच सांगा. 240 आणि 280 म्हणजे सोपं आहे रे. म्हणजे बघा हे 24 आणि 28 हा 520. 520 रुपये. रुपये. कसले रुपये. म्हणजे गणितातले हो. कुठलं गणित बघू. शाळेला जायला उशीर होतो. गणित बघू. अरे शाळेला जायला उशीर होतो.
₹28 कसले म्हणाला? चिंतांचे 30, अमेयाचे 40. चिंतांचे 30, 60 नाही 60 या. कोण झंप्या आणि शाळेत इतक्या लवकर? बरोबर वाटत नाही तुला? काय बोलला हा? 9 वाजल्यापासून वाट बघतोय मी तुमची. किती उशीर. आम्ही रोज शाळेत याच वेळेला येतो. बर पैसे आणलेत? आणलेत. झंप्या, काय? 10 रुपये परत दे. अच्छा त्याचे 10 रुपये परत दे. म्हणजे माझे 30 आहेत हा. हा हा. झंप्या, तू वस्तू विकतोयस घरातल्या तुझ्या आई बाबांना कळलं तर? काही कळत नाही. घरातल्या वस्तू विकायच्या नाही. खूप पैसे जमले ना की त्या वस्तू मी परत विकत घेईन. हे जास्त जागी ठेवून देणार. आम्याचे 50, 10. बाप रे, एवढे पैसे. हळू बोल. एवढे पैसे. अजून हळू. एवढे पैसे. 100 पैसे तरी असतील ना? 100 पैसे काय, मग 500 पैसे तरी असतीलच. पण एवढे पैसे झंप्याकडे? सगळ्यांनी पैसे दिले ना त्याला. मला वाटते त्याला कोणीतरी विकत घेतलं असेल. मला वाटतं की झंपुटल्याची नवीन गडबड आहे. आपण वरून दादाला जर न्यूज सांगितली तर. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. झंपुटल्याचा नवीन गोंधळ. सॅन्डल 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 म्हणे. स्कॅन्डल. अगं ए जरा इकडे ये का. माझी एकही वस्तू मिळत नाहीये का. काय करू. अगं ए, माझा बेल्ट मिळत नाही, माझं पाकिट मिळत नाही, माझी चावी मिळत नाही, माझे मोजे मिळत नाहीत, माझा बूट मिळत नाही, माझ्या आय 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 ए जरा इकडे ये. आले आले. अहो काय झालं काय, कशाला ओरडताय? माझी एकही वस्तू मिळत नाहीये. स्वतःच्या वस्तू स्वतःला नीट ठेवायला नको आणि मग शोधत राहता आणि माझ्या नावाला शंख करत राहता. अहो पण काय हो, कालपासून माझे सुद्धा कॉस्मेटिक्स मिळत नाहीये. काय? हो, माझा शॅम्पू मिळत नाहीये, पावडर मिळत नाहीये, लिपस्टिक मिळत नाहीये, माझा फेस क्रीम मिळत नाहीये. अरे मंदा, अगं ए मंदा, काय पाहिजे? अगं अगं तुला काही वस्तू मिळाल्या काय? ह्यांच्या वस्तू, माझी कॉस्मेटिक्स मिळालीच का? सापडत नाहीये. नाही हो. नाही हो वरून दादा, आम्ही पाहिलं ना झंप्याला पैसे घेताना. एवढे पैसे. चांगला बिझनेस आहे. घरातल्या वस्तू विकायच्या आणि पैसे कमवायचे. स्वावलंबन. तिथं लहान मुलांसमोर तरी असं बोलू नको. तुला माहिती हा बिझनेस नाही, चोरी आहे. चोरी? हो. त्यांनी या सगळ्या वस्तू आई बाबांना न विचारता विकल्या, त्यांच्या न कळत. हो हा, हे अगदी खरं आहे. मला काय वाटतं माहितीये, आपण झंप्याला पोलिसांकडे देऊया. आई शिकू कसाही असला ना तरी तो आपला मित्र आहे. आणि मेन म्हणजे आपण हे करतोय ही चोरी आहे हे त्याला माहितीच नाही. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय ना, तसं म्हणून सुद्धा चालण्यासारखं नाहीये. मग करायचं तरी काय? आयडिया. एक अक्षर बोलू नकोस. अगं तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला, घरात त्यासारखं वागवलं तुला, चांगले पांग फेडलेस तू. नाही ताई, असं काहीतरी बोलू नका. बघा, हे घर माझंच आहे. मी उपाशी राहील पण चोरी नाही करणार हो. इथे खरं सांगते, या पोराची शपथ बघा. अगं अगं माझ्या मुलाची खोटी शपथ घेऊ नकोस हं तू. एक वस्तू ठेवली नाहीस तू घरात. माझं 5,000 रुपयाचा घड्याळ विकलंस. थांब, मी आता पोलिसांना फोन करतो. नको नको साहेब, असं नका काय करू. नको? माझी पोरं येतील रडत. नका. थांबा बाबा. बाबा, तुमची चूक नाहीये. मग कोणाची आहे चूक?
तुला तुझी चूक कळली? अरे झंप्या, एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती मिळवण्यासाठी असं नाही करायचं. अरे बाळा किती चांगले आहेत तुझे आई बाबा, तू मागशील ते देतात बघ. आणि मित्र सुद्धा आहेत त्याला सांग. वरुण, यांनी मला तुझ्या सेल्समॅनगिरीबद्दल सांगितलं आणि त्याने चहाडी नाही केली. मित्र आहे तो तुझा, प्रेम करतो तुझ्यावर. हे नाटक करावं हे याच डोकं. आणि काय ग म्हणता, कमाल झाली बाई, ऍक्टिंग केलीस. हो, मला तर वाटलं यांनी खरंच चोरी केली की काय. हे बघ आता डोळे पुस आणि आम्ही तुला एक शिक्षा देणार आहोत. हो, शिक्षा म्हणून आम्ही तुला पिकनिकला पाठवणार आहोत. पिकनिक बस बस, उड्या मारू नकोस आता. अशा टनाटन उड्या मारून काहीतरी नवीन उपाध्याय सुरू करशील तू. काय नेम नाही तुझा? काय म्हणतायत बाबा, 2 दिवसात सगळ्या घरातल्या वस्तू विकून टाकल्यास. हो, नशीब आमचं, आम्हाला नाही विकलंच अजून. बाबा खाली काय? अरे अरे बाबा, ये मोबाईल आहे तो माझा. अरे कोणाला फोन करतोय तू? हॅलो, हा एली, ऐक, ऑर्डर कॅन्सल. हं?